जागरण गोंधळ कदाचित वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता, चर्चा सुरू। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका वेगवेगळ्या कारणाने नेहमी चर्चेत असतो। नुकतंच मोहिते पाटील परिवाराचा शाही विवाह सोहळ्याची चर्चा संपते न संपते तोच। नवी चर्चा म्हणजे कणेरचे पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने पाटील यांच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाची सध्या सुरू आहे। 18 मार्च रोजी कणेर येथे झालेल्या जागरण गोंधळाची चर्चा सोलापूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात होणार असल्याचे चिन्ह आता दिसू लागले आहेत। माळशिरस तालुक्यातील कणेर गावचे पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने पाटील यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सर्व आप्त गणगोत मित्र परिवार पुढारी यांना 2 दिवस अगोदरच सोशल मीडिया व प्रत्यक्ष निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या होत्या। जागरणासाठी 1 नाही 2 नाही तर चक्क 65 बकरी कापण्यात आली होती। यासाठी बकरी कापणारे कामगार सकाळपासूनच कामाच्या तयारीत होते। 200 पेक्षा जास्त कामगार जेवणाच्या तयारीसाठी तैनात होते। 200 पेक्षा जास्त महिला भाकरी करत होत्या। त्यांना निवारा म्हणून मंडप सावली करून पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आली होती। कमीत कमी 10 लाख रुपयाचा मटणाचा सरंजाम मसाला तयार करण्यात आला होता। इतकेच काय, शाकाहारी लोकांसाठी खास व वेगळी देखील व्यवस्था यावेळी करण्यात आली होती। स्वयंपाक बनवणारे व करणाऱ्यांची एक वेगळीच टीम कार्यरत होती। जेवणाच्या पंक्तीवर पंक्ती चालू होत्या। तालुक्यातील अनेक मान्यवर राजकीय पुढारी प्रतिष्ठित व्यक्ती यांची उपस्थिती यावेळी दिसून आली। त्यामुळे या जंगी जागरण गोंधळ कार्यक्रमाची चर्चा आता सध्या सर्वत्र होताना दिसत आहे। कदाचित या जागरण गोंधळाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद सुद्धा होईल अशी चर्चा होत आहे। आबांच्या या जंगी कार्यक्रमाने आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे शक्ती प्रदर्शन तर केले नाही ना, अशीही चर्चा दबक्या आवाजात ऐकण्यास मिळत आहे। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल खंडागळे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा।